श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. केंद्र सरकारनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या वीर वीरांगणांचा सन्मान करण्यासाठी मेरी माटी मेरा देश अभियान सुरू केलं आहे. या अभियानाअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक गावातली माती अमृत कलशांमध्ये जमा करून हे सर्व कलश आज रात्री नवी दिल्लीला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील आझाद मैदानातील एका विशेष कार्यक्रमात या कलशांचं पूजन करण्यात आलं. याविषयी आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, भारत देशाला परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी, देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक वीरांनी आपलं बलिदान दिलं, आपलं सर्वस्व गमावलं. स्वातंत्र्यानंतरही देशाच्या रक्षणासाठी अनेक वीर वीरांगणांनी देशरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलं. देशासाठी बलिदान देणाऱ्या या देशभक्तांना वंदन करण्यासाठी देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारनं मेरी माटी मेरा देश अभियान 9 ऑगस्टपासून देशभरात राबवायला सुरुवात केली. या अंतर्गत गावागावातून घराघरातून माती जमा करून कलशात एकत्र करण्यात आली. हे कलश सर्व तालुके आणि जिल्ह्यांमधून सन्मानपूर्वक मुंबईत आणण्यात आले. मुंबईतल्या आझाद मैदानात राज्यभरातले कलश जमा करून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक एका विशेष रेल्वेगाडीद्वारे आज दिल्लीला पाठवण्यात येतील. या निमित्तानं आज ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा कार्यक्रम राष्ट्रभक्ती, देशभक्ती आणि एकात्मतेची भावना वाढीला लावणारा कार्यक्रम आहे. आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांचा त्याग, समर्पणाला देखील कोटी कोटी प्रणाम करतो. याच मैदानात ऑगस्ट क्रांती दिन त्या दिवशी आपण एकत्र आलो होतो आणि मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा एकत्र जमलो आहोत. हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर राष्ट्रभक्ती, देशभक्ती आणि एकात्मतेची भावना वाढीस लावणारा, एक ऊर्जा आणि प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे. आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मेरी माटी मेरा देश ही संकल्पना मांडली आणि त्यातून अमृत कलश यात्रेचा प्रवास सुरू झाला. राज्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक माणूस असे सर्वच जण अतिशय मनापासून देशभक्तीने ओतप्रोत होऊन यामध्ये सहभागी झाले. याचा आपल्या सर्वांनाच खूप आनंद आहे. यातून स्वातंत्र्य संग्रामामध्ये हुतात्म्यांना, स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्याची संधी आपल्याला लाभली. त्यांच्या त्यागाला, बलिदानाला उजाळा देण्याची संधी आपल्याला लाभली आणि म्हणून माझी माती माझा देश मधील पहिला टप्पा आपण यशस्वीपणे पार केला. यात वीरांची नावं असलेले शिलाफलक लावले, वसुधा वंदन अंतर्गत वृक्षारोपण झालं, पंचप्रण शपथही घेतली. आता अमृत कलश यात्रा अंतिम टप्प्यामध्ये आहे. आपल्या राज्याचा सांस्कृतिक विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी उत्तम नियोजन करते आहे. श्रोते हो, राज्यभरातून अतिशय सन्मानपूर्वक रीतीनं मुंबईत आलेल्या अमृत कलशांना दिल्लीला रवाना करण्यापूर्वी मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानावर आयोजित कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, याच क्रांती मैदानामध्ये 1942च्या 7-8 ऑगस्ट रोजी भारत छोडोचा मंत्र दिला गेला. चले जावच्या आंदोलनाचं सूत्र निश्चित केलं गेलं. एक संकल्प केला की अमृत महोत्सवी वर्ष देशाच्या स्वातंत्र्याचं जेव्हा आपण साजरं करतोय, आमच्यासाठी जगातला तो सर्वात मोठा उत्सव आहे. ही सृष्टी पाहण्यासाठी जन्म घेतो आणि महाराष्ट्र तर सौभाग्यशाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये ज्या राज्यगीताची आम्ही निवड केली, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हा भाव आहे. मग या क्रांती मैदानावर हा अमृत कलश आमच्यासाठी संकल्पाचा आहे. श्रोते हो,
आझाद मैदानात आयोजित कार्यक्रमास आज राज्यभरातल्या नेहरू युवक केंद्रातल्या स्वयंसेवकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. यावेळी या विद्यार्थ्यांनी मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचा आपण भाग झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्याचा आपल्याला अभिमान असल्याचं सांगितलं. माझं नाव श्रद्धा शहारे, जिल्हा गोंदिया. मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचा भाग व्हायला मला खूप अभिमान वाटतो. अख्खा महाराष्ट्र आज ऑगस्ट क्रांती मैदानात जमलेला पाहून एक वेगळाच अभिमान मी अनुभवला. एक युवा शक्तीचे दर्शनसुद्धा झाले. तसेच आपल्या मातीबद्दल एक आपुलकी तर नेहमीच असते, पण त्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून अजूनच वाव मिळाली. मी खूप खुश आहे की मी माझ्या तालुक्यातील त्यातील प्रत्येक गावातील माती आम्ही इथपर्यंत पोहोचवलो. तसेच दिल्लीला पण पोहोचवणार आहोत. घराघरातील एक आनंद, एक अभिमान मातीद्वारे पोहोचवण्याचे काम ह्या कार्यक्रमातून होत आहे. मी अतुल गेडाम, भंडारा तालुका प्रतिनिधी. मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत आज ऑगस्ट क्रांती मैदान येथे झालेला राज्यस्तरीय सोहळा, या सोहळ्याला राज्यभरातून सगळे विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित झाले. खऱ्या अर्थानं या राज्यस्तरीय सोहळ्याला आज मोठ्या स्वरूपात जे स्वयंसेवक प्रत्येक गावातून, प्रत्येक ग्रामपंचायतमधून जी अमृत कलशच्या माध्यमातून जी माती आपण इथं एकत्रित केली आणि ज्या मातीमधनं स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात झाली, चले जावचं आंदोलन ज्या ऑगस्ट क्रांती मैदानामधून झाला, त्या मैदानामध्ये सगळे स्वयंसेवक एकत्रित झाले आणि खऱ्या अर्थानं या अमृत कलश यात्रेला एक वेगळा स्वरूप इथं निर्माण झाला. आणि या स्वरूपाच्या माध्यमातून सगळी जी तरुणाई इथं एकत्रित झाली, ती तरुणाई उत्साहपूर्ण भावनेने आता दिल्लीसाठी रवाना होणार आहे. गावापासनं ते दिल्लीपर्यंत जाईपर्यंत वेगवेगळ्या सोयी सवलती ह्या शासनातर्फे पुरवल्या गेल्या, ज्यामध्ये आता विद्यार्थी हे मुंबईवरनं दिल्लीला निघणार आहे. यामध्ये सगळी प्रवासाची, जेवणाची, नाश्त्याची वगैरे व्यवस्था हा सगळा गव्हर्नमेंट करणार आहे. खऱ्या अर्थानं सगळ्या विद्यार्थ्यांना ह्या मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत जे शहीद झालेले जे जवान असतील किंवा आपल्या मातीप्रती जो असलेला स्वाभिमान, अभिमान असेल, याचं स्वयंपूर्ण जीवन त्यांना जगता येईल अशा स्वरूपाची ही संकल्पना आहे. हे जे स्वरूप या मेरी माटी मेरा देश या अभियानाला येत आहे, खऱ्या अर्थानं हा दिल्लीमध्ये गेल्यानंतर कर्तव्य पदामध्ये तिथं जी माती एकत्रित होईल, या मातीला एक वैभवशाली इतिहास प्राप्त होईल आणि जी अमृत वाटिका निर्माण होईल, या अमृत वाटिकेला संपूर्ण भारत देशाचा गंध असेल. मेरी माटी मेरा देश, मिट्टी को नमन, वीरों को वंदन. देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनानुसार देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना नमन करण्यासाठी मेरी माटी मेरा देश हे अभियान सध्या देशभर राबविले जात आहे. मी सतीश गौतमराव वाघमारे, तालुका स्वयंसेवक अमरावती तालुका. आताच आमच्या अमरावती जिल्ह्याची कलश यात्रा 25 ऑक्टोबर रोजी पार पडली व ती यात्रा झाल्यानंतर आम्ही अमरावती जिल्ह्यातील 29 स्वयंसेवक मुंबईकरिता निघालो. 24 तारखेला सकाळी आम्ही 7 वाजता दादर येथे पोहोचलो. राज्यातील स्वयंसेवक हे दिल्लीकरिता जाणार आहे. स्पेशल ट्रेननी आमची व्यवस्था प्रशासनाने करून दिलेली आहे. त्याकरिता आमची खूप सुंदर अशी राहण्याची, जेवणाची व्यवस्था या महानगरपालिकेने केली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहे. व आता 7:30 वाजता आमची ट्रेन आहे, त्याकरिता आम्ही दिल्लीला रवाना होत आहे. श्रोते हो, केंद्र सरकारकडून पुढाकार घेऊन राज्यात आणि प्रत्येक गावात राबवण्यात येत असलेल्या मेरी माटी मेरा देश या अभियानाचं महत्त्व आणि अमृत कलशांच्या प्रवासाविषयी नेहरू युवा केंद्रांच्या गोंदिया युवा अधिकारी श्रुती डोंगरे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. आज मेरी माटी मेरा देश या अंतर्गत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न झाला. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने राज्यस्तरीय अमृत कलश यात्रेचे आयोजन ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये केले गेले. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक गावांमध्ये शिलाफलकम स्मारक तयार करण्यात आले. शिलाफलकम स्मारक तयार करण्याचे उद्देश असे आहे की ज्या वीरांनी देशासाठी बलिदान दिले त्यांना आभार व्यक्त करणे. यामध्ये स्वातंत्र्य सेनानी, रक्षाकर्मी, CRPF आणि राज्य पोलीस कर्मी जे शहीद झाले त्यांचे नाव शिलाफलकमवरती अंकित करण्यात आले आहेत. प्रत्येक गावांमध्ये माननीय पंतप्रधान यांनी दिलेली पंचप्राणची प्रतिज्ञा घेण्यात आली आणि 75 वृक्षांची
लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात आली. त्याबरोबरच महाराष्ट्रातील आणि देशातील घराघरांमधून व गावागावांमधून माती गोळा करून अमृत कलश यात्रा काढण्यात आली. आज राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून स्वयंसेवक अमृत कलश घेऊन आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत होते. आज हे सर्व स्वयंसेवक दिल्लीला अमृत कलश यात्रा पुढे घेऊन जाण्यास तयार आहेत. दिल्ली येथे 31 ऑक्टोबर रोजी या मातीचा उपयोग करून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे. दिल्लीमध्ये अमृत वाटिका तयार करण्यासाठी 7,500 कलशांमध्ये देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेली मातीचे कलश यात्रा काढली जाईल आणि अमृत वाटिका तयार केली जाणार. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक लोकांमध्ये, युवकांमध्ये एक उत्साह निर्माण झाला आहे आणि देशभक्तीची भावना जागृत झालेली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवक सक्रिय झालेत. तसेच ज्या काळात माणूस स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही, त्या काळात देशभावना व्यक्त करायला एक आधार मिळाला आहे. तसेच नवीन पिढीला देशाप्रती अजूनच आपुलपणा वाटायला एक माध्यम मिळाला. देशाच्या वीर जवानांना जेवढा आभार द्यावा तेवढा त्यांच्या वीरगतीसमोर कमीच आहे. म्हणून या कार्यक्रमाला भाग घेऊन आले. उत्साहाने अनेक लोकांनी कार्य केले. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या कार्यक्रमात काही लोकच नाही, काही युवाच नाही, तर देशातील प्रत्येक व्यक्तीचा भाग असेल. अगदी स्थानिक स्तरापासून ते केंद्रीय स्तरापर्यंत प्रत्येकाचा सहभाग तिथे असणार आहे. यात एकतेची भावना सुद्धा वाढेल. प्रत्येक व्यक्ती हा विचार करेल, अमृत वाटिकेत एक स्मरण म्हणून आहे. कार्यक्रमामध्ये नेहरू युवा केंद्राच्या युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. श्रोते हो, अमृत कलशांच्या मुंबई ते दिल्लीच्या या प्रवासात काही कलाकार देखील सहभागी झाले आहेत. नाशिकच्या अमृत कलश स्वयंसेवकांचं नेतृत्व युवा कलाकार प्रथमेश जाधव करतोय. आपल्या या प्रवासाविषयी आणि अमृत कलश यात्रेबद्दल बोलताना त्यानं आकाशवाणीला सांगितलं, आपण आपले वीर जे शहीद झालेले आहेत, जे आपल्या देशासाठी लढलेत, त्या हुतात्म्यांना एक नमन म्हणून, एक आदर म्हणून, एक रिस्पेक्ट, एक त्यांना सन्मान म्हणून ही प्रत्येक गावागावातनं आपल्या देशाला एकात्मतेचा संदेश आणि आपल्या देशाची पावर दाखवण्यासाठी बाहेरच्या देशांसाठी ही एकात्मता फार गरजेची आहे. आणि मग प्रत्येक गावातली, तालुक्यातली, चौकातली माती गोळा करून हा एकात्मतेचा संदेश पण देशासाठी खूप महान आहे. आपल्या देशाला यंगिस्तान म्हणतात. ते यंग म्हणजे काय, युथ म्हणजे काय, ते खरं आता 31 तारखेला दिसणार आणि सगळी युवा पिढी आम्ही तिथे दिसणार. आणि हा खूप मोठा क्षण आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. या क्षणासाठी खूप गोष्टी केल्या गेलेल्या आहेत आणि खूप चांगल्या रीतीने प्लॅनिंग केले गेलेत आणि ते पार पडतात, याचा मला आनंद आहे. श्रोते हो, केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातल्या सर्वच राज्यातून हे अमृत कलश दिल्लीत आणण्यात येत आहेत. देशातून सुमारे 7,500 कलश दिल्लीत जमा होणार आहेत. या सर्व कलशांमधल्या मातीतून दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ अमृत उद्यान तयार करण्यात येत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन नेहा कुलकर्णी.